तर मंडळी, तुमचा वीज बिल जे आहे जास्त येते का? तर जर तुमचं जर वीज बिल जास्त येत असेल तर तुमच्यासाठी मी अशी एक योजना घेऊन आलो आहोत. त्या योजनेचं नाव आहे रूफटॉप सोलर योजना. ही जी आहे याचा जो GR आहे तो 6 ऑक्टोबर 2025ला जो आहे तो जारी झालेला आहे. तर ही जे रूफटॉप सोलर योजना आहे या योजनेबद्दल आपण आता थोडंफार जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर बघा मंडळी, आजचं जे तुम्हाला जर बिल जास्त येत असेल तर तुम्हाला आता रूफटॉप सोलर तुमच्या घरावर बसवण्यासाठी 90% 95% इतकं अनुदान मिळणार आहे. कोणाला 90% मिळणार आहे, कोणाला 95% मिळणार आहे, तर हीच माहिती आपण आता समोर जाणून घेणार आहोत. तर बघा, तुम्हाला इमेज दिसत असेल स्क्रीनवरती, ते बघा. हा आहे तो GR. 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना राबविण्याबाबत हा जो GR आहे तो 6 ऑक्टोबर 2025ला शासनाने जाहीर केलेला आहे. म्हणजे रूफटॉप सोलर जी योजना आहे, ज्यांना वीज बिल जास्त येते त्यांच्यासाठी ही योजना आहे. ही योजना सर्वांसाठीच आहे, असं नाही की आपल्याला कमी बिल येते तर आपल्यासाठी योजना नाही आहे. ही जी योजना आहे सर्वांसाठीच आहे. या योजनेमध्ये ज्यांना 100 युनिटपेक्षा पर्यंत जे वीज बिल येते, 100 युनिट जे जाळतात महिन्याचं, त्यांना जे आहे 95% अनुदान मिळणार आहे. कोणाला किती टक्के अनुदान मिळणार आहे मी तुम्हाला सरळपणे मी आता सांगणार आहे. बघा, तुम्ही इमेज जे आहे तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. तर बघा, मी तुम्हाला समजावून सांगते या इमेजबद्दल. तर हे बघा, 100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक, सर्वसाधारण गट, राज्य शासनाचा हिस्सा आहे 35%. त्याच्यानंतर आहे दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना जे आहे 35% आहे. त्यानंतर सर्वसाधारण गट जे आहे 20%, अनुसूचित जाती 30% आणि अनुसूचित जमाती 30%. बघा, दुसरी इमेज बघा. या दुसऱ्या इमेजमध्ये सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांचं 100 युनिटपेक्षा कमी वापर आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे रूफटॉप सोलर योजना. त्यांना 50,000 रुपयांचं जे रूफटॉप सोलर योजना आहे ते फक्त 2,500 रुपयात, 5,000 रुपयात किंवा 10,000 रुपयात बसवून मिळणार आहे. फक्त ते पण फ्रीमध्ये 10,000 रुपये तुम्हाला भरावं लागणार आहे. कोणाला 90% अनुदान आहे, कोणाला 95% आहे, कोणाला 80% आहे, असे अनुदान जाहीर आहे. तर बघा, कोणाला 95% आहे, कोणाला 90% आहे, मी आता तुम्हाला समजावून सांगत आहे. बघा, तुम्ही इमेज जे आहे ते स्क्रीनवरती बघत आहात, ठीक आहे. तर बघा, जे दारिद्र्य रेषेखालील ग्राहक आहेत आणि ज्यांचं जर वीज बिल आहे 100 युनिटपर्यंत आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, त्यांना जे आहे 2,500 रुपये भरायचे आहेत. आणि राज्य शासनाचा जो हिस्सा आहे 17,500 रुपये आहे आणि केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो 30,000 रुपये आहे. म्हणजे 30,000 हे 17,000 आणि हे तुमचे जे आहे ते 2,500, म्हणजे असे एकूण 50,000 रुपये होणार आहेत. जे 50,000 रुपयांचं जे दारिद्र्य रेषेखालील ग्राहक आहेत त्यांना 50,000 रुपयांचं जे सोलर आहे ते घराच्या छतावरती फक्त 2,500 रुपयाला लावून मिळणार आहे. त्यांच्यासाठी ही 95% अनुदान आहे दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांसाठी, ज्यांचं वीज बिल जे आहे ते 100 युनिटपेक्षा कमी आहे, ठीक आहे. त्यांना फक्त 2,500 रुपये भरायचे आहे. त्यांना जे 50,000 रुपयाचं जे सोलर आहे रूफटॉप सोलर ते त्यांच्या घरावरती फक्त 2,500 रुपयात लावून देणार आहे. फक्त तुम्हाला 2,500 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजे तुम्हाला 95% जे आहे अनुदान या योजनेमधून मिळणार आहे. त्याच्यानंतर जे आहे सर्वसाधारण गट. सर्वसाधारण गट म्हणजे जे दारिद्र्य रेषेखालील येत नाही त्यांच्यासाठी त्यांना 10,000 रुपये भरायचे आहे. त्यांना जे आहे 90% अनुदान आहे, ठीक आहे, किंवा 85% पण म्हणू शकता. त्यांना 10,000 रुपये भरायचे आहे. राज्य शासनाचा जो हिस्सा आहे 10,000 आहे आणि केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो 30,000 रुपये आहे, ठीक आहे. तर त्यांना 10,000 रुपये भरायचे आहेत ज्यांचं वीज बिल 100 युनिटपेक्षा कमी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अनुसूचित जाती, जे दारिद्र्य रेषेखालील नाही आहेत त्याच्यासाठी आहे 100 युनिटपेक्षा कमी बिल, त्यांना 5,000 रुपये भरावे लागणार आहेत. त्यांना 90% अनुदान मिळणार आहे. राज्य शासनाचा जो हिस्सा आहे तो 15,000 आहे आणि केंद्र शासनाचा 30,000 आहे, ठीक आहे. त्यांना 5,000 रुपये भरावे लागणार आहेत. त्याच्यानंतर आहे अनुसूचित जमाती. अनुसूचित जमातीसाठी जो आहे 5,000 रुपये आहे त्यांना भरावे लागणार आहेत. राज्य शासनाचा हिस्सा 15,000 रुपये, केंद्र शासनाचा 30,000 रुपये, ठीक आहे. तर तुम्हाला समजलं असेल, जे ग्राहक जे आहेत दारिद्र्य रेषेखालील आहेत त्यांना फक्त 2,500 रुपये भरायचे आहे आणि त्यांना 2,500 रुपयामध्ये रूफटॉप जे सोलर आहे ज्यांचं वीज बिल जे आहे 100 युनिटपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे, ठीक आहे. 300 युनिटपेक्षा समजा कमी असेल तर त्यांना 75% अनुदान मिळणार आहे.
300 युनिट समजा ते जाडच असतील महिन्याचे, 300 युनिटवाल्यासाठी फक्त त्यांना जे आहे ही योजना जी आहे 75% अनुदानावरती मिळणार आहे. आणि ज्यांचं जे युनिट जाडतात 100 युनिटपेक्षा कमी आहे, ठीक आहे, त्यांना दारिद्र्य रेषेखालील जे आहेत त्यांना फक्त आणि फक्त 2,500 रुपये भरायचे आहेत. ठीक आहे. हे जे याचा जो फॉर्म आहे तुम्ही CSC केंद्रामध्ये जाऊन भरा, अर्ज करून घ्या. अर्ज सुरू झाले की नाही हे मला माहिती नाही, कारण हे जे 6 ऑक्टोबरला हा जो GR आहे तो राज्य शासनाने म्हणा किंवा केंद्र शासनाने म्हणा हा जो GR आहे तो जारी केलेला आहे. ठीक आहे. तुम्ही CSC केंद्रावरती तुम्ही जाऊन माहिती घेऊ शकता. ठीक आहे. हा GR दाखवा. याची GRचे जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन हा GR पहा आणि हा GR डाउनलोड करा. तो GR जो आहे तो जाऊन CSC केंद्रामध्ये दाखवा. त्यांना म्हणा ही योजना काय आहे आणि आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, रूफटॉप सोलर योजनेचा. ठीक आहे. या योजनेचं नाव आहे रूफटॉप सोलर योजना. ठीक आहे. कोणाला दारिद्र्य रेषेखालीलवाल्याला 95% अनुदान मिळते, सर्वसाधारणवाल्यांना 10,000 रुपये 85% अनुदान मिळते आणि कोणाला अनुसूचित जातीवाल्यांना 5,000 रुपये भरावे लागतात फक्त, म्हणजे त्यांना 90% अनुदान मिळते. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही योजना आहे. लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. ज्यांचं वीज बिल जास्त येते त्यांच्यासाठी ही योजना आहे. 300 युनिटवाल्यासाठी पण आहे आणि 100 युनिटवाल्यासाठी पण आहे. ठीक आहे. बाकीची जी माहिती आहे ते CSC केंद्रावर तुम्हाला मिळून जाणार आहे किंवा या GR जो आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथून जाऊन तुम्ही GR डाउनलोड करा आणि त्याच्याविषयी वाचून घ्या त्या GRमध्ये. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.